नमस्कार, मी वैष्णवी. वैष्णवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय उन्हाळी वाळवण पारंपरिक पद्धतीने बनवलेले बटाट्याचे वेफर्स. बघा तळल्यानंतर वेफर्स किती फुलतायत ना. मग माझ्या सबस्क्रायबरचा आकडा पण असंच फुलू द्या. तर चला लवकर सबस्क्राईब करून घ्या. केलं? मग आता चला आपण बघूया ही रेसिपी कशी बनवायची, तेही अगदी महत्त्वाच्या टिप्ससोबत. तर इथे मी जवळ-जवळ 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. त्याच्या साली काढून घेतल्यात आणि त्यानंतर ते पाण्यात ठेवलेले आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. त्यानंतर यांना पातळ स्लाईस पडणाऱ्या स्लायसरनी असे स्लाईस करून घेतलेले आहेत आणि स्लाईस केल्या-केल्या तेही पाण्यात ठेवलेले आहेत. तर हे बघा पाणी कसं पांढरं-पांढरं झालेलं आहे. तर यासाठी आपण हे स्लाईस बटाट्याचे स्लाईस 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पाणी घ्यायचं एका परातीमध्ये आणि मग त्या पाण्यामध्ये अशी तुरटीचा तुकडा घेऊन त्या पाण्यात फिरवून घ्यायचं आहे, थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आणि त्या पाण्यात आपण स्लाईस ठेवायचे आहेत आणि तोपर्यंत मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हो, त्या पाण्यात चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे आणि स्लाईस इथं तुरटीच्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या स्लाईस काळ्या पडणार नाहीत. सुकवल्यानंतर पण काळ्या पडणार नाहीत. त्यासाठी ही टीप महत्त्वाची आहे. तुरटीचा वापर तुम्ही नक्की करा. आणि तुम्ही इथं बघू शकताय आता किती स्वच्छ पाणी आहे. तर पूर्ण स्टार्च बटाट्याचं निघेपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं. 2 ते 3 वेळा धुतलं की ते निघून जातं. त्यानंतर तुरटीच्या पाण्यात ठेवायचे आहेत आणि मग काढून घ्यायचे आहेत. पूर्ण पाणी निथळून काढून घ्यायचे आणि गरम झालेल्या पाण्यामध्ये घालायचे आहेत गॅसवर आणि हो, वेफर्स त्या पाण्यामध्ये टाकताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे. मोठा गॅस लावायचा आहे. कारण बटाट्याच्या स्लाईस त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या पाण्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं. स्लाईस अशा वर-खाली करत 70% ते 80% शिजेपर्यंत अशा शिजवून घ्यायच्या आहेत. असं मोडून बघायचं आहे. त्यावरून आपल्याला समजेल की ते किती शिजलेत आणि शिजल्यानंतर अशा परातीमध्ये पसरून काढून घ्यायचे आहेत. एकमेकावर ढीग लावून एकाच छोट्या भांड्यात काढायच्या नाहीत. कारण मग असं केल्यानंतर खालचे वेपर्स अजून गरम असल्यामुळे अजून शिजणार आणि मग पटकन अशा कापडावर व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत आणि सुकत ठेवायचे आहेत उन्हाला. तुम्ही फॅनला सुकवले तरी चालतील, पण त्यानंतर 2-3 तास तरी निदान ऊन द्या त्यांना कडक. त्यामुळे वर्षभर वेफर्स चांगले टिकतील आणि तुम्ही बघू शकताय वेफर्स छान सुकलेले आहेत आणि तळल्यानंतर किती फुलतायत. एकदम मस्त कुरकुरीत असे वेफर्स आपले तयार आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअरही करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चला बाय. भेटूया परत अशा एखाद्या नवीन रेसिपीसोबत.